भारतीय जन आंदोलन चळवळीत महत्त्वाचं योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा 15 जून 1937 हा जन्मदिवस. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता. सैनिकी सेवा सुरू असताना अण्णांना आपल्या गावाची अवस्था मात्र अस्वस्थ करत होती. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत गावाची वाट धरली. गावातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचा दुर्भिक्ष, लाल फितीचा कारभार यामुळे ते विचलित झाले. मार्ग सापडत नव्हता. या दरम्यान युवकांनी राष्ट्राच्या विकासासाठी कसे प्रयत्न करावे याविषयी मार्गदर्शन करणारं स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक अण्णांनी वाचलं. या पुस्तकानं अण्णांना मार्ग दाखवला. जणू नवीन चैतन्य मिळालं. त्यांनी स्वतःची शेतजमीन शाळेच्या वसतिगृहासाठी दिली. निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम यादव बाबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिली. यानंतर गावकऱ्यांनी अगदी विश्वासानं गावाच्या विकासाची सूत्र अण्णांच्या हातात सोपवली. अण्णांनी गावात सामाजिक बदल घडवण्यासाठी, व्यसनाधीनता दूर करण्यासाठी दारूबंदीसारखे उपक्रम राबवले. पाण्यासाठी श्रमदानातून तलाव, कालवे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली आणली. वनीकरण, स्वच्छता अभियान, कुऱ्हाडबंदी, पारदर्शी प्रशासन, आर्थिक स्वावलंबन असे उपक्रम राबवल्यानं राळेगण सिद्धी आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध झालं. याशिवाय इतर शाळेत नापास झालेल्या मुलांनाच प्रवेश देणारी नापासांची शाळा अण्णांनी सुरू केली. व्यसन करणाऱ्या किंवा खोड्या करणाऱ्या मुलांना आवर्जून प्रवेश दिला गेला. सगळी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करून पास होऊ लागली तेव्हा हा प्रयोग अनेकांसाठी पथदर्शी ठरला. पुढे अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी तसंच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात केलेला संघर्ष ऐतिहासिक ठरला. अण्णांचं आंदोलन आणि त्यांनी मांडलेली भूमिका याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. आत्मकेंद्रित वृत्ती, हितसंबंध, सत्ता, स्वार्थ, प्रतिष्ठा, बेईमानी ही थोड्याफार फरकानं सर्वत्र आढळते. या प्रचलित व्यवस्थेला राईट टू रिकॉल म्हणजे माघारी बोलवण्याचा अधिकार हाच पर्याय असू शकतो असं म्हणत तसं विधेयक आणण्याचा अण्णा हजारे यांचा मानस आहे.